हे बंध रेशमाचे एका बंधात गुंपले, जसे जपले हळुवारपणे मुक्ताई ज्ञानेश्वराने. नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी थाळी बनवलेली आहे. साधी सोपी थाळी आहे. मस्त अशी थाळी सजलेली आहे. बघू शकताय, साधे सुधेच पदार्थ आहे त्याच्यामध्ये. तर इथं आपण बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो की गोडाधोडाचा पदार्थ थाळीमध्ये काय बनवायचा. तर मी इन्स्टंट बासुंदी बनवलेली आहे, झटपट होणारी आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. आलू मटरची भाजी बनवलेली आहे, पुरी बनवलेली आहे आणि ताकाची कढी बनवलेली आहे. डाळ मी बनवलेलीच नाही. तर आता इथं मी डाळ काय दर थाळीमध्ये डाळ असतेच आपली, म्हणून मी इथं ताकाची कढी थोडीशी वेगळी बनवलेली आहे. आणि आता इथं आपला पांढरा भात बनवलेला आहे. बघू शकताय, मस्त अशी थाळी सजलेली आहे आपली. अप्रतिम लागते चवीला. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. साधी सोपी थाळी आहे आणि सगळ्यांनाच खूप आवडणारी थाळी आहे. चला तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला किंवा थाळी बनवण्याला सुरुवात करूया. इथं मी सर्वात अगोदर पुरीचं पीठ मळून घेत आहे, कारण पीठ भिजेल म्हणून सर्वात अगोदर आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत. याच्या अगोदरही एक पुरीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनच्या पिठाने खूप छान कलर येतो पिठाला. 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहेत आणि 2 चमचे मी इथं कुरकुरीतपणा येण्यासाठी पुरीला रवा वापरत आहे. तर बघू शकताय, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि पाणी घालून घट्टसर आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. घट्टसर मळल्याने काय होतं, पुरी आपली मस्त एकसारखी लाटली जाते आणि तळते वेळेसुद्धा मस्त असा कलर येतो, एकसारखा कलर येतो बेसनच्या पिठाने. तर बघू शकताय, मस्त असा डो मळून झालेला आहे. वरती 2 चमचे तेलाची धार सोडायची आणि याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे पिठाला. आणि आता याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आपण. आणि आता सर्वात अगोदर आपण गोडाधोडाचा पदार्थ बनवून घेऊया. तर आता आपण बासुंदी बनवून घेणार आहोत. इथं मी अर्धाच लिटर दूध घेतलेलं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे जास्त बनवायची असेल तर तुम्ही 1 लिटर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय. तर आता इथं बघू शकताय, मस्त दूध उकळत ठेवलेलं आहे. अर्धा कप मी त्याच्यामध्ये साखर टाकली. दूध आपलं उकळत आहे. इन्स्टंट बासुंदी बनवतोय, म्हणजे घट्टसरपणा येण्यासाठी मी इथं पाऊण कप दूध पावडरचा वापर केलेला आहे. आणि आपलं गरम जे दूध असतं ते याच्यामध्ये टाकून घेत आहे, म्हणजे गाठी होणार नाही. डायरेक्ट जर टाकलं तर गाठी होतील. तर असं खलवून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये ओतून द्यायचं. मग बासुंदी मस्त अशी तयार होते आपली, किंवा दूध पावडरच्या गाठी होणार नाहीत त्याच्यामध्ये. म्हणून ही टिप्स फॉलो करायची आहे आपल्याला. बघू शकताय, मस्त असं खलवून घ्यायचं आहे. गाठ राहिली नाही पाहिजे दूध पावडरची इथं. आणि आता इथं एका हाताने ओतून द्यायचं आहे आणि एका हाताने खलवत राहायचं आहे. ते बघू शकताय, मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मीडियम गॅस करून याला कमीत कमी एक 10 ते 12 मिनटं आपल्याला उकळत असंच ठेवून द्यायचं आहे. आणि आपण बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहोत त्याच्यामध्ये. एक 4 ते 5 मिनटं झाले की मग आपण बदामाचे काप टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय, फक्त बदाम आणि पिस्त्याचेच काप टाका, कारण बाकीचे ड्रायफ्रूट्स एवढे काय खास लागणार नाही त्याच्यामध्ये. आवडीप्रमाणे कमी जास्ती कट करू शकताय. मी थोडंसं लांब आकारातच कट केलेलं आहे. आणि आता याला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध आपलं खाली चिपकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाजूच्या गॅसवर आपण बासुंदी उकळत ठेवणार आहोत. तर आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. आता कढईमधलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि तेलाचं प्रमाण सांगायचं म्हणलं तर तेलाच्या पळीने 1 ते 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे मी इथं. मस्त अशी मोहरी तडतडली की मग आपण अशा लांबट आकारामध्ये कांदा कापून घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. तर बघू शकताय, आपण बटाटा आणि मटरची भाजी बनवून घेणार आहोत या ठिकाणी पुरीसोबत खाण्यासाठी. तर आता इथं मस्त असं कांदा 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. मस्त असं हलका गुलाबी रंग आला की मग आपण याच्यामध्ये मटर टाकून घ्यायचं आहे. बघू शकताय, मस्त असं आवडीप्रमाणे तुम्ही
कमी जास्ती करू शकताय. तर आता इथं मी मटर टाकून घेतल्याच्या नंतर परत 1 ते 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आणि मटरला. तर मस्त असा हलका कलर चेंज झाल्यासारखा दिसेल आपल्याला. मग आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथं मी लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि धनेपूड घेतलेला आहे 1 चमचा. तर बघू शकताय मस्त असं गरम मसाला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय. मी इथं अर्धा चमचा घेतलेला आहे. मस्त मसाले असे फ्राय करून घ्यायचे आहेत. एखादा अर्धा मिनटं आपल्याला मसाले असे मस्त फ्राय करायचे आहेत. वर्षभराचा साठवणुकीचा जो मसाला असतो त्याच्यामधला मी काळा मसाला घेतलेला आहे. तो काळा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मस्त असं फ्राय करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे मसाले आपले जळणार नाही त्याची काळजी आपण या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. आणि आता इथं मी बटाटे अगोदरच उकडून घेतलेले होते, ते हाताने असे मॅश करून मोठे मोठे फोडी होतील असं टाकायचं आहे आणि असं प्रकारे चुरून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. फोडी बटाट्याच्या भाजीमध्ये पुरीसोबत जी भाजी खातो आपण त्या भाजीमध्ये बटाट्याच्या फोडी अशा मोठ्या मोठ्याच असतात. तर बघू शकताय मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे बटाटे चुरून झाल्याच्या नंतर. तर आता आपण या ठिकाणी एकजीव करून झाल्याच्या नंतर मग या ठिकाणी आपण पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी आपल्याला कितपत पातळ भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. मी तर 1.5 ग्लास ते 2 ग्लासाच्या जवळपास मी पाणी घालून घेतलेलं आहे. पुरीसोबत जे भाजी आपण खातो त्याच्यामध्ये थोडंसं पातळसरपणा असतो. तर बघू शकताय मी इथं मस्त असं जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे मस्त. आता इथं चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर सोडून घ्यायची आहे. बारीक जे कोथिंबीर आपण कापून घेतलेली आहे ते याच्यामध्ये टाकलेली आहे. कोथिंबीरनं थोडीशी टेस्ट छान येते. तर मस्त असं ढवळून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी परत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. भाजी थोडीशी आळून येण्यासाठी मी ते एक टिप्स वापरलेली आहे. जास्त पाणी सुद्धा चांगलं दिसत नाही. बासुंदीसुद्धा आता आपली इकडं उकळत आहे. तुम्ही बघू शकताय मस्त असं दाटसरपणा आलेला आहे बासुंदीला. तर आता बासुंदीचा सुद्धा मी गॅस बंद करून घेणार आहे. मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, जसं पाहिजे आपल्याला बासुंदीचं टेक्स्चर तसं आलेलं आहे. तर आता याला गॅस बंद करून ठेवायचा आणि आता इकडं आपली भाजी शिजत आहे. बघू शकताय मस्त अशी भाजी शिजत आहे. ती टिप्स कोणती आता मी ते सांगत आहे. जास्त पाणी आपली भाजी चांगली लागत नाही किंवा दिसतही नाही. 2 चमचे इथं मी बारीक वाटून घेतलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. कुटाने खूप छान टेस्टही येते आणि मस्त असं भाजी आळूनही येते आपली, किंवा थोडंसं दाटसरपणा येतं. पाणी दिसत नाही. पाणी एकीकडं आणि बटाटा एकीकडं होतो. ते होऊ नये म्हणून मी इथं ही टिप्स वापरलेली आहे. तर बघू शकताय मस्त अशी भाजी 5 ते 7 मिनटात आपली शिजून झालेली आहे मस्त. आता याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे. बासुंदी झाली, भाजी झाली. तर आता आपण कढीची तयारी करणार आहोत. तर कढी बनवण्यासाठी मी इथं दही घेतलेलं आहे. 2 चमचे इथं बेसनचं पीठ टाकून घेत आहे या ठिकाणी. तर आपण ताकाची कढी बनवतोय. तर इथं पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी इथं हिरवी मिरची आणि शेंगदाणे मी भाजलेले मिक्सरला मोठं वाटून घेतलेलं आहे ते टाकत आहे इथं मी. तर आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळंच मिश्रण आपल्याला. अर्धा चमचा धनेपूड मिक्स करून याला एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव झाल्याच्या नंतर इथं आपण आता या ठिकाणी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. 2 कपाच्या जवळपास मी इथं पाणी टाकून घेणार आहे या कढीमध्ये. आता या ठिकाणी पाणी घालून घेतलं की मग आपण याला ढवळून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत सगळंच मिश्रण. म्हणजे जे पीठ, दही, सगळे मसाले जे घातलेले आहेत एकजीव होतील थोडक्यात काय. तर आता एकजीव झालेलं आहे आपलं कढीचं मिश्रण. तर आता आपण तडका देऊन घेऊया याला.
तडक्यासाठी मी इथे एक पळी तेल घालून घेतलेलं आहे. तर आता त्या तेलामध्ये जिरं पाव चमचा टाकून घ्यायचं आहे, मोहरी पाव चमचा टाकून घ्यायची आहे या ठिकाणी. तर आता आपण मस्त असे जिरे आणि मोहरी तडतडली की मग या ठिकाणी लसूण वाटून घेतलेलं मोठं मोठं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मस्त असा कलर येऊ द्यायचा आहे लसणाला, मस्त असं परतू द्यायचं आहे. असं लसणाला कलर आला की दाताखाली जेव्हा कढी खाते वेळेस दाताखाली येतं तेव्हा खूप छान अशी टेस्ट लागते. तर बघू शकता हलका रंग बदललेला आहे लसणांचा. तर आता आपण या ठिकाणी कढीचं मिश्रण याच्यामध्ये ओतून द्यायचं आहे. मस्त असं ढवळून घ्यायचं आहे कढीचं मिश्रण ओतून दिल्याच्या नंतर कढईमध्ये, आणि सतत आपल्याला याला ढवळत राहायचं आहे. म्हणजे उकळी येण्याच्या अगोदर आपली दही फुटणार नाही या कढीमधली, याची काळजी या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे किंवा या कढी बनवते वेळेस घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त असं ढवळत राहायचं आहे. अजिबात कढी फुटर दिसणार नाही ढवळत राहिल्यानंतर. तर बघू शकताय मस्त असं ढवळून एक 7 ते 8 मिनटं याला शिजवून घ्यायचे आहे. बघू शकताय मस्त अशी शिजत आहे आणि वरनं कोथिंबीर सोडायची आहे. बघू शकताय मस्त असा दाटसरपणा या कढीला आलेला आहे. 7 ते 8 मिनटं आता कढी आपली उकळून झालेली आहे म्हणू शकताय. अप्रतिम दिसत आहे. आता कढी रेडी झालेली आहे. याला सुद्धा बाजूला ठेवून देऊया. आणि आता इथं आपण पुरीचं पीठ भिजत घातलं होतं, ते पीठ आता भिजलेलं आहे. आणि या ठिकाणी आता आपण मस्त असे लिंबाच्या आकारा इतके किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे कमी गोळे तोडून घेऊया. गोळे बनवून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर, म्हणजे एका पाठोपाठ पुरी लाटता येईल आपल्याला. तर मस्त असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे मस्त करून झाले की मग आपण आता इथं पुरी लाटून घेणार आहोत. तर एकाच बाजूने आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, पलटी मारायची नाही. पुरी आपल्याला एकाच बाजूने भाजून घ्यायची आहे. थोडंसं चिटकत असेल तर पिठाचा वापर करू शकताय कोरड्या. मस्त अशी पुरी एकाच बाजूने लाटून झालेली आहे. आणि तसंच आता आपल्याला तेलात सोडून द्यायचं आहे. मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर. ही सगळ्यात मस्त अशी टीप आहे आपल्याला. कडकडीत तेल गरम केलं की मस्त अशी पुरी फुगून तडमपण होते. आणि मेन म्हटलं तर एकसारखा कलर येतो पुरीला आपल्या. बघू शकताय मस्त अशी पुरी आता तळत आहे, एकसारखा कलर येत आहे. अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा, तुमच्या पण पुऱ्या परफेक्ट बघू शकताय. मस्त अशी पुरी आता आपली तळून झालेल्या आहेत. आता सगळीच थाळी आता रेडी झालेली आहे म्हणू शकताय. सर्व करून घेऊया सर्वात अगोदर आपण. मस्त अशा टम्म फुगत आहेत पुऱ्यासुद्धा. तर बघू शकताय प्रतिम दिसत आहेत. अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा पुऱ्या. नक्की ट्राय करा. तुमच्या पण पुऱ्या अशा मस्त टम्म फुगतील आणि तेलखटसुद्धा होणार नाहीत. मस्त अशा पुऱ्या आता टम्म फुगत आहेत. सुरुवातीच्या 1-2 पुऱ्या अशाच होतात, पण नंतरच्या पुऱ्या खात्रीने सांगते फुगून तडम होतीला. अप्रतिम चवीची थाळी आता रेडी झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण नवनवीन अशा रेसिपी पाहायला मिळतील. आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ जरी माझा आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.